विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आम्हाला न्याय हवाय आणि तो न्याय हवाय आम्हाला सीईटी सेल कडून. मी तुम्हाला सांगू का, आता शिक्षण मंत्र्यांचीच एक मी क्लिप बघितली. त्यांनी सांगितलं की मला काही विचारू नका, सीईटी ही स्वायत्त संस्था आहे, तिकडे जाऊन विचारा. म्हणजे त्यांनी थोडक्यात हा झटकण्याचा प्रयत्न केलाय. पण मला थोड्या गोष्टी बोलायच्या सरांच्या बद्दल. सरांच्या दोन्ही प्रेस कॉन्फरन्स मी बघितलेल्या आहेत. एकंदरीत त्यांनी सांगितलेलं एवढं अगदी बरोबर आहे, 98% म्हणूया आपण. म्हणजे काय, की सीईटी सेलनं काही केलेलं नाहीये. हे मी अगदी छातीटोपपणे सांगू शकतो. लक्षात घ्या, की सीईटी सेलनं स्वतःहून पेपर फोडणे, सेंटर मॅनेज करणे असं नाही केलं. तसं जर केलं असतं ना, आजचं चित्रच वेगळं दिसलं असतं. सीईटी सेलनं काहीही केलेलं नाहीये. ओके. व्हिडिओ माझा पूर्णपणे बघा. लगेच कॉमेंट करू नका व्हिडिओ खाली, की मग मी सीईटी सेलला विकला गेलोय किंवा कितीचं पाकिट मिळालं. असलं विचारू नका. माझं ऐकून घ्या मी काय सांगतोय ते. की सीईटी सेल कडून स्वतःहून काही झालेलं नाहीये. पण लक्षात घ्या, सरांचे अजून बरेचसे मुद्दे होते, की 10वीचे मार्क, 12वीचे मार्क. त्यातलाच महत्वाचा मुद्दा मी व्हिडिओ शेवटी मांडणार आहे. पण 12वीत थोडेसे कमी, थोडे जास्त नाही हं. तो मुलगा सीईटी चांगला स्कोर करू शकतोय. पण अगदी 100% नाही. हाच आपला मुद्दा होता. तिथंच आपलं सरांचं हे 2% जे चुकतंय ना, तिथंच चुकतंय. म्हणजे आम्ही शिक्षक म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठल्याही शिक्षकाला विचारा, तर 10वीत फेल स्टुडंट, माझं म्हणणं आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, की 10वी फेल स्टुडंट लक्षात घ्या, 99.99 नाही पडू शकत. नाही. मग 10वीतली फेल असणारी मुलं, साधी चौकशी हवी आहे. इथं मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, की इथं तुम्ही हे एका आपल्याच एका मुलानं माझ्यावर ही गोष्ट शेअर केलेली आहे. अभिजित जगदाळे अंडरस्कोर असं इंस्टाग्राम हँडल आहे. त्याच्यात क्लिअरली मी सरांचे ह्या व्हिडिओ बघितलेत. लक्षात घ्या, तुम्ही यांना फॉलो करा. ही गोष्ट जास्तीत जास्त शेअर करा. महिला सापडली म्हणजे जो व्हायरल व्हिडिओ होता, गेल्या वर्षीचा आहे, मी आत्ता सांगतो. गेल्या वर्षीच दिनेश सरांनी हा व्हिडिओ ऑडिओ म्हणून आपण रिलीज केला होता. ओके. कुणीही काही सपोर्ट दिला नाही. सगळं शांततेत झालं. यावेळेस जोशी सरांनी लावून धरलेला आहे. आपला सपोर्ट आहे जोशी सरांना. आणि एक लक्षात घ्या, आता इथं पहिली गोष्ट म्हणजे, की इथं मग द्या राजीनामा नाही, आंदोलनाला उतरायला नाही. तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही अभ्यास करणार आहात. आम्ही तुमची गोष्ट पुढे नेतोय. पण ही गोष्ट सीईटी सेलच्या का लक्षात नाही? इथंच ते 2% चुकतायत. जर एखादा जो व्यक्ती असेल, तो तुम्हाला ऑफर देतोय आणि तो व्यक्ती सापडलाय म्हणजे सेकंड कॉल त्यांना गेलाय आणि काय लक्षात आलं, की क्लासेस नाही आहेत त्यांचे. काउन्सिलिंग आहे, काउन्सिलिंग. ओके. म्हणजे हे काउन्सिलिंगचं मायाजाळ तुमच्या लक्षात आलं असेल. आम्ही पण काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतो. एका पालकाशी वाद झाला. त्यांचं म्हणणं होतं, की तुमचे कुठले कॉलेजेस आहेत, जिथं आम्हाला गॅरंटी न द्याल तुम्ही. म्हणलं असं नाहीये काउन्सिलिंग. आम्ही तुमचे मार्क्स बघणार, त्यानुसार ऑप्शन फॉर्म तयार करून देणार, तो भरणार. या गोष्टी आहेत. त्यांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. म्हणजे असे काही काउन्सिलर आहेत, पुण्यात असतील, मुंबईत असतील, छत्रपती संभाजीनगरमध्ये असतील. जसे छत्रपती संभाजीनगरमध्ये हे यांचं काउन्सिलिंग आहे. मग याची चौकशी का नको? मग हेच 2% चुकतंय ना, तेच, की चौकशी करायला का तयार नाहीयेत? का? कुठल्या गोष्टीची भीती वाटते का मग? चौकशी करायला का तयार नाहीत? मी तुम्हाला सांगतो, की क्लिअरली बरं का, की ही जी मुलं आहेत, यांचा 10वीचा स्कोर इतका कमी आहे ना, तर कुणीही संशय घेऊ शकतो. मी तुम्हाला सांगतो कसं असतं माहितीये का? 10वीला कमी मार्क आहेत, मॅथ्समध्ये 40-50 मार्क आहेत, 60 मार्क आहेत. याचा अर्थ कॅल्क्युलेशनचं स्पीड कमी असणार आहे. कॅल्क्युलेशनचं स्पीड कमी असेल, तर सीईटी टाईम मॅनेजमेंट होणार नाहीये. सीईटीमध्ये टाईम मॅनेजमेंट शक्यच नाहीये. इव्हन तुम्ही मला जरी मॅथ्सचा पेपर सॉल्व्ह करायला लावला, तर ते प्रश्न जेईई लेव्हलचे आहेत. टफ क्वेश्चन्स आहेत, लेंदी क्वेश्चन्स आहेत, सगळे नाहीत अटेम्प्ट होत. 100% सगळे अटेम्प्ट होत नाहीत. आणि त्यात शॉकिंग म्हणजे आणखीन एक शॉकिंग, निशांत पटवर्धन सरांना एक फॉलो करा. त्यांच्या चॅनलवर मी एक व्हिडिओ बघितला. त्यांचा या वर्षीचा टॉपर आहे 196 स्कोरचा. या 196 निशांत सरांना सुद्धा एवढे मार्क होते. निशांत सरांनी त्यावेळेची त्यांची जी काय मेरिट लिस्ट होती ना, ती सुद्धा जाहीर केली. म्हणजे किती वर्षापूर्वीची. आणि त्यावेळेस 60%, 50%, 40% असे किती स्टुडंट होते टॉप 1000 मध्ये? आणि एक पण नाही, झिरो. जेन्युइन होतं सगळं. लक्षात घ्या, अगदी परफेक्ट होतं. की तुम्हाला सांगतो, फ्रॉडपणा काही नव्हता. 21 पासून हा सुरू झालेला आहे. आता तो पीकला पोहोचलेला आहे आणि तो आता शिखर गाठेल, जर आपण काही हालचाल केली नाही तर. सरांना एक नम्र विनंती आहे, तुम्ही फक्त एवढा मुद्दा लक्षात घ्या आमचा,
बाकी आम्ही कुणाच्या विरोधात नाहीये. इथं कुठलीही राजकीय गोष्ट आणायची नाहीये आपल्याला. कुणालाच नाहीये. फक्त विद्यार्थ्यासाठी आम्ही धडपडतोय. फक्त विद्यार्थ्यासाठी. एकच प्रश्न आहे, की गेल्या वर्षीच्या लिस्टमध्ये एका स्टुडंटला 10वी ला मॅथ्समध्ये 22 होते आणि इकडं त्याला 99.99. या वर्षीच्या मेरिट लिस्टमध्ये 34 मार्क असणारी मुलं आहेत. 2 आहेत. एकाला मॅथ्समध्ये 34 आहेत, एकाला सायन्समध्ये 34 आहेत. ज्याला सायन्समध्ये 34 मार्क आहेत, 10वी ला 100 पैकी 34 मार्क आहेत, त्याला फिजिक्समध्ये 100% आहेत. अरे फिजिक्स जोक आहे का सांगा बघू? फिजिक्स काय सोप्पं आहे का? त्याला मग 11-12चा सिलेबस आहे. अगदी मी तुम्हाला सांगतो जेईई ॲट पार जेईई लेव्हलचे क्वेशन्स नाहीयेत आपल्या फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये. पण मॅथ्समध्ये आहेत. त्यामुळे सीईटीत आणि हो हे सांगायचं राहिलंच की निशांत सरांचा जो टॉपर आहे या वर्षीचा तो जेईईची पण ऑल इंडिया रँक 53 आहे. त्याला 196 स्कोर आहे सीईटीचा. 196 त्याला 100% नाहीये. याचा अर्थ जे 100% असणारे फ्रॉड लोक आहेत ना, त्यांनी सरळ सरळ 200 पैकी 200 मार्क घेतले असणार आहेत. पण सीईटी सेलकडे डाटा आहे ना, आहे की अजून आहे. पुन्हा डिलीट करून टाकाल म्हणूया आपण. अजून आहे ना. आता होतंय काय माहितीये का? कॅपची प्रोसेस सुरू झालेली आहे. बऱ्याच मुलांचा जीव म्हणजे काय तुम्हाला सांगायचं. नाहीतर अतिशय आता जे बोलतोय ते मी अतिशय मनावर दगड ठेवून बोलतोय, की टॉप 5 कॉलेजेस मध्ये ठराविक ही कॉलेज यांची नावं येणार नाहीत. कुठली नावं येणार नाहीत लक्षात घ्या. सीओईपी नाहीत येणार. व्हीजेटीआय नाही येणार लक्षात घ्या. हे येणार नाही. व्हीजेटीआय, सीओईपी, वालचंद इथे हे सगळे फ्रॉड लोक जाऊन बसतील लक्षात घ्या. आणि ते आपल्या महाराष्ट्रासाठी, देशाच्या भविष्यासाठी दुर्दैव असेल, की सीओईपी, व्हीजेटीआय, वालचंद, पीआयसीटी सारख्या टॉप कॉलेजमध्ये ही मुलं जाऊन बसतील, की जे लायक नाहीयेत. होय 10वीला फेल असणारी मुलं जर या टॉपच्या कॉलेजमध्ये जायला लागली तर टॉपर्सना कुठं जावं लागेल सांगा बघू. आता माझी एक स्टुडंट आहे 99.3 आहे. ओके चला 99.3 ला सीओईपी कधीच शक्य नाहीये. ओके सीओईपी, व्हीजेटीआय, वालचंद शक्यच नाहीये. पण एक 500 मुलं तिच्या पुढे आहेत. ओके, म्हणजे तिची रँक आहे 500 नाहीये. रँक तिची खूप 2000 कडे गेले. पण ही जर फ्रॉड करणारी मुलं नसती, तर नक्कीच हिची रँक वेगळी दिसली असती लक्षात घ्या. आणि होय, मी तुम्हाला सांगतो, यांचा एक आणखीन एक प्रश्न होता, की 90 ते 95 मध्ये 4-5 हजार मुलं आहेत 95 पुढे गेली कुठं? तर तुम्हाला ऑब्झर्व्ह केलं का बऱ्याचशा क्लासचे संचालक सुद्धा सीईटी देतात. 11वीची मुलं सुद्धा अनुभव आणण्यासाठी सीईटी देतात आणि 11th मध्ये सुद्धा चांगलं पर्सेंटाईल आणतात. त्याला तिथं काही त्यांनी कुठला गैरप्रकार नाही केला लक्षात घ्या. पण बसतात, ट्राय करतात. इव्हन मी तुम्हाला सांगतो, की बरेचसे YouTubeवरचे शिक्षक आहेत, की ज्यांनी सीईटी दिले. माझ्याही मनात एकदा कधी आलं होतं, आपण पण सीईटी द्यावे. मग आता अशी भरपूर लोकं आहेत, भरपूर आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, की कितीतरी आहेत, की ज्यांना 99 प्लस पर्सेंटाईल आहे. ऑब्व्हियसली शिक्षक आहेत किंवा एक्स्ट्रॉर्डिनरी आहेत लोक ते दिले त्यांनी एक्झाम ती लोक आहेत की ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं नाहीये आणि त्यांची संख्या हजारो असण्याची शक्यता नक्की आहे. अरे देशात टॅलेंटच तेवढं आहे. 11 अरे मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे आता 11th ला अशी काही मुलं आहेत की लाईव्ह करतायत अटेंड सगळं आणि 2-3 महिन्यातच मी तुम्हाला सांगतो त्यांची 12th पण कम्प्लीट होईल. मग ती मुलं पण देऊ शकतात ना सीईटी देतातच. मग तसा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे सरांचं सगळंच चुकीचं असं मी कधी म्हणणार नाही. सरांकडूनच अपेक्षा आहेत. त्यांनी फक्त तेवढा मुद्दा समजून घ्यावा. पण ते त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत. नाही 10वीचे मार्क आणि सीईटीला जोडू नका असं म्हणतात ते. नाही. आणि हो त्यांचा आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगतो, की जेईईला चांगले मार्क आहेत पण सीईटीला कमी. मी माझ्या अनुभवातून सांगतो. जेईईला 90, 84, 85 हे चांगले पर्सेंटाईल आहेत बरं का. 85 सुद्धा जेईला चांगले आहेत. पण ते काय म्हणूया आपण तिथं बाय लकच आहे ते लक्षात घ्या. 80-85 पर्सेंटाईल ना माझ्या क्लासमधल्या 1-2 मुलांना पडले, मुलांना. फ्रॉड नाही केला तुम्हाला सांगतो. जेईच सांगतोय 80-85 पर्सेंटाईल. ते लकच आहे लक्षात घ्या. किंवा मी तुम्हाला सांगतो समजून घ्या. त्यांचा तो मुद्दा आहे ना, की जेईला खूप चांगले मार्क आहेत, सीईटीला नाहीये. मग आता ह्यात कसं आहे माहितीये का? एनडीएचे पण मुद्दा सांगतो तुम्हाला मी. एनडीएच्या बऱ्याचशा मुलांच्या बाबतीत असं झालं होतं, की आज सीईटी आणि उद्या एनडीए. मग यांचं ऑब्व्हियसली तुम्हाला एनडीएतला स्कोर चांगला दिसेल आणि सीईटी दिसणार नाही. मग ते कोरिलेट करायचं नाही. एकच मागणी कुठली आहे? चौकशी सुरू व्हायला पाहिजे. सीआयडी चौकशी व्हायला पाहिजे. जर या लेव्हलला बातमी येत असेल आणि मी स्वतःहून दोन्ही ऑडिओ ऐकलेत. तुम्ही लगेच त्यांना फॉलो करा बरं का भावांनो. दोन्ही ऑडिओ मी ऐकलेत. सेम टू सेम आवाज आहे त्या मॅडमचा, की आमचं काउन्सिलिंग आहे, आमचे क्लासेस नाहीयेत. आम्ही डायरेक्टली तुम्हाला 99 देऊ. तर हे चुकीचं आहे. मग बाळांनो, काय अपेक्षा आहेत सांगा बघू आपल्याला?
काय लिहिलंय मी पहिल्या याच्यात, की आपल्याला न्याय हवाय आणि कुणाकडे मागितला पाहिजे? आता ऑब्व्हियसली मुख्यमंत्री साहेबांच्याकडूनच मागवला पाहिजे. मग यात मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे बोलायला पाहिजे होतं. काय? की लवकरच जोशी सर याच्या विरुद्ध कॅम्पेन सुरू करणार आहेत आणि आपण काय करायचंय, की जोशी सरांचं जे काय असेल स्लोगन म्हणूया आपण किंवा तो डी आपल्या WhatsAppला ठेवूया, शेअर करूया. ह्या गोष्टी एक पहिली स्टेज सुरुवात झालेली आहे. हे जोशी सरांचेच वाक्य आहेत. त्यांच्याशी बोलूनच मी हा व्हिडिओ बनवतोय. एक पहिली स्टेज आहे, की बातमी पसरले तरी. पण एक गोष्ट आपल्या पण लक्षात आली, की जे मुलाखत घेणारे आहेत, त्यांना सीईटी बद्दल माहिती नाहीये. ते आपल्याला विचारतात, नक्की काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम पुन्हा तोच, की 10वी फेल 100 कडे जाऊ शकत नाही. हा 90, 92, 95 मला मान्य आहे. पण 99.99 कडे जात नाही. आता मी तुम्हाला सांगतो, इथे चौकशी करणं काय अवघड आहे? बरीचशी मुलं कॉमेंट करतायत, की तो 100% वाला आमच्या क्लासमध्ये होता. त्याला काही येत नव्हतं, ड होता. ओके, मॉक टेस्टमध्ये कधी स्कोर होत नव्हता. मग 100 कसे आले? किती शंका आहे सांगा बघू? किती शंका आहे? ओके. बरं आता एका पालकांचा व्हिडिओ आला. ते म्हणले, की माझ्या मुलाने फक्त सीईटीच केली. त्यांनी बोर्डचा अभ्यास केलाच नाही. अहो नाही, हेच तर मला ह्यांना सांगायचंय, की तुमच्या ती गोष्ट लक्षात येईना. काय? की बोर्डचा अभ्यास न करता सीईटीत चांगले पर्सेंटाइल कसे येतील सांगा बघू? कसे येतील? आता सॉलिड स्टेट हा एक टॉपिक माझा शिकवून झालाय. ओके. आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम. ओके. टेक्स्टबुक मधलंच वाचणार ना आपण. मग आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझमचे पुस्तकातले जे काही एक्झाम्पल दिलेत ते सीईटीला आलेत ना. ओके. आणि बोर्डच्या एक्झामला यावर्षी आयसोमॉर्फिझमची डेफिनेशन आली ना. बघा ना, मग तेच मुद्दे आहेत ना. मग आता तुमच्या लक्षात आलाय मुद्दा आपला कुठला, की सरांनाच रिक्वेस्ट आहे. सरांपर्यंतच पोहोचावं लागणार आहे. इव्हन मी तुम्हाला सांगतो एक वेळ अशी येणार आहे, की जोशी सर असू दे किंवा आम्हाला असू दे, आम्हालाही पोलीस बोलवतील चौकशीसाठी. तिथेही जायची आमची तयारी आहे. आमचा मुद्दा हाच आहे, की पुरावे तुमच्याकडे आहेत. हां, आमच्याकडे नाहीत पुरावे. हां, पोलीस पुरावे म्हणा, कशाच्या जीवावर करताय? तर आमची मागणी मी 10 वेळा एवढ्यात बोललोय. आमची मागणी एकच आहे, की तुम्ही फक्त चौकशीला सुरुवात करा. त्यांचे सेंटर्स वगैरे ते पण बघता येतील म्हणूया आपण. पण सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, तुम्ही थोडा तरी रिस्पॉन्स द्या. समजून घ्या आमची मागणी काय आहे ते. नाही तर सांगतो 3 टाइपचे स्टुडंट आहेत. टॉपर्स, एक मॉडरेट आणि एकदम लोअर लेव्हलचे. ज्यांना काही करायचं नाही असे एकदम एकदम नालायक पण आहेत डी कॅटेगरी मधले. ओके. ते करत नाहीत पण त्रास पण देत नाहीत अशी पण मुलं असतात. पण ही मुलं आहेत ना, ती खुश आहेत सध्या. खुश आहेत. 15 लाख 15 लाखात हा रिझल्ट आणि ते कुठे जातील मग यांच्यावर. मग आत्ताच ही ही जी आहेत ना एक्स्ट्राऑर्डिनरी टॉपर ते आत्ताच खूप दुःखी आहेत. त्यांना माहिती आहे की 99.3456 पर्यंत जाऊ. सीईटी नाही मिळणार. ओके. आणि हे जे आहेत ना मॉडरेटली हे आपले करतायत बिचारे प्रयत्न लक्षात घ्या. पण त्यांना पण मनात कुठेतरी त्रास होतोय ना. आणि मला मुख्यमंत्री साहेबांना सांगायचंय, लाखो लोकं आहेत. लाखो नाही अख्खी जनरेशन आहे आपली, अख्खी पुढची पिढी आहे, जी विचार करायला लागले, की सगळ्या एक्झाममध्ये असं फ्रॉड व्हायला लागला असेल, तर काय करायचं? शिकायचं का नाही? त्याच्यामुळे कळकळीची विनंती आहे सगळ्यांना. सगळ्यांनाच आहे. ओके. ह्या टाइपची लोकं शिक्षणात नसतात, तीच आता पुढे चाललेत. फक्त पुढे जाऊन कॉलेजमध्ये पण ही फ्रॉड करायचंच बघणार आहेत. ओके. शिक्षक मॅनेज करतील, रिझल्ट मॅनेज करतील, तिथेही तेच करतील लक्षात घ्या. मग हे सगळं बंद व्हायला पाहिजे. तुमचा सपोर्ट हवाय. धन्यवाद.